अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। भक्तांनो, बघाच पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक अत्यंत पॉवरफुल रेमेडी। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी, समोरील प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी, आपल्या आयुष्यातून एखादी व्यक्ती दूर गेलेली असेल, आपल्याला सोडून गेलेली असेल, आपल्यापासून लांब राहत असेल, आपली एखादी जवळची मैत्रीण असेल, आपला एखादा मित्र असेल, प्रियकर असेल, तुमचा पती असेल, तुमची पत्नी असेल, तुमचा भाऊ, बहीण, आई, सासू, कुणीही, जे लोक तुमच्याशी बोलत नाहीये, जे लोक तुमच्यावरती रागावलेत, जे लोक तुमच्यापासून लांब राहत आहेत, तुम्हाला त्या व्यक्तीशी बोलायचं असेल, त्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात पुन्हा परत यावं असं तुम्हाला वाटत असेल, त्या व्यक्तीने आपल्याशी चांगलं वागावं असं तुम्हाला वाटत असेल, किंवा त्या व्यक्तीचा काही तासांत फोन यावा असं तुम्हाला वाटत असेल, तर हा उपाय आवर्जून बघा। आता जो एंजल नंबर मी तुम्हाला सांगणार आहे, हा एंजल नंबर तुम्ही योग्य पद्धतीने वापरायला सुरुवात केली, तुम्हाला सांगते 24 तासांच्या आत तुम्हाला रिझल्ट येईल। कितीही दूर गेलेली तुमच्यापासनं जी कुठली तुमच्या जवळची व्यक्ती असेल ती 100% तुमच्या जवळ येईल। कमीत कमी त्या व्यक्तीशी काहीतरी कॉन्टॅक्ट होईल, कमीत कमी त्या व्यक्तीशी काहीतरी, म्हणजे त्या व्यक्तीचं नाही, तुमचं काहीतरी बोलणं तरी नक्की होईल। मग आता तुम्हाला मी 3 रेमेडीज सांगणार आहे, तिघांपैकी तुम्ही कुठलीही करू शकता। सगळ्यात पहिली रेमेडीज, यासाठी तुम्हाला लागणार आहे एक ग्लासभर पाणी। काचेचा ग्लास घ्यायचा, त्याच्यामध्ये पाणी घालायचं, पिण्याचं जे पाणी असतं तेच। काचेचा ग्लास घ्यायचा, त्याच्यामध्ये पाणी घालायचं, कुठल्याही घरातल्या एका दिशेला किंवा एका छान कोपऱ्यात शांत ठिकाणी बसायचं, पूर्ण स्वतःला पॉझिटिव्ह करायचं, मन पूर्णपणे शांत करायचं, मनात कुठलेही विचार किंतु परंतु काहीही आणायचं नाही, स्वतःला पूर्ण शांत करायचं। त्याच्यानंतर समोर तो जो ग्लास आहे तो ग्लास ठेवायचा पाण्याने भरलेला। आता त्या पाण्याकडे बघायचं, त्या पाण्याकडे बघायचं आणि 21 वेळा म्हणायचं, तुम्हाला ज्या व्यक्तीचा फोन यावा असं अपेक्षित आहे, किंवा ज्या व्यक्तीने तुमच्या आयुष्यात पुन्हा परत यावं असं तुम्हाला अपेक्षित आहे, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि तुम्हाला 21 वेळा म्हणायचं आहे, मोहन माझ्या आयुष्यात पुन्हा परत आलेला आहे, मोहनने मला फोन केलेला आहे। तुमची मैत्रीण आहे नम्रता, तुम्हाला म्हणायचं आहे, नम्रता माझ्या आयुष्यात पुन्हा परत आलेली आहे आणि नम्रताने मला फोन केलेला आहे। तुम्ही उपाय करता तुमच्या भावासाठी, भावाचं नाव आहे राहुल, तुम्हाला म्हणायचं आहे, राहुल माझ्या आयुष्यात पुन्हा परत आलेला आहे आणि राहुलने मला फोन केलेला आहे। तुम्ही सासूसाठी करताय तर म्हणा, माझी सासू माझ्या आयुष्यात पुन्हा परत आलेली आहे आणि माझी सासू माझ्याशी नीट वागत आहे। हे एकच वाक्य तुम्हाला 21 वेळा म्हणायचं आहे त्या पाण्याकडे बघून। किती? 21 वेळा। 21 वेळा हे वाक्य म्हणून झालं की त्याच्यानंतर हे ग्लासमध्ये असणारं जे पाणी आहे ते ग्रहण करायचं, प्यायचं। तुम्ही थोडंसं पाणी पिलं आणि थोडंसं शिल्लक राहिलं तर ते 1 तासाने प्या, 2 तासाने प्या, दिवसभरामध्ये तुम्हाला हे जे पाणी आहे ते संपवायचं आहे। तुम्ही एकदाच पिऊ शकत असाल तर तुम्ही एकदाच पिलं तरीही चालेल। दिवसातून 2 वेळा ही रेमेडी करायची, सकाळी आणि संध्याकाळी। आता संध्याकाळी म्हणजे 6च्या पुढे, 12च्या कधीही करा। सकाळी करणार असाल तर एक पहाटे 5 पासून दुपारी 12 वाजेपर्यंत तुम्ही कधीही करा। आता आज केलं, उद्या केलं, ताई 24 तासात केलं, 24 तासामध्ये होईल का? तुम्हाला मी सांगते, ज्यांना रिझल्ट यायचा त्यांना पुढच्या 5 मिनिटात पण येईल, पण ज्यांना रिझल्ट यायला थोडासा उशीर लागेल त्यांच्यासाठी फार 15 दिवस पण जास्त होतील। फक्त एकच लक्षात ठेवा, हा उपाय करत असताना तुम्ही जेवढं पॉझिटिव्हिटीनी कराल तितक्या लवकर याचा तुम्हाला रिझल्ट येईल। मन पूर्ण शांत करायचे, पॉझिटिव्ह राहायचे, ती व्यक्ती 100% रिटर्न येणार किंवा 100% ती व्यक्ती मला फोन करणार, इतके पॉझिटिव्ह फोर्स ठेवायचे आणि त्याच्यानंतर हा उपाय करायचा। कमीत कमी 15 दिवस करा, रोज 15 दिवस न चुकता ग्लासभर पाणी घेऊन अभिमंत्रित करून जसं सांगितलं तसं पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊन ते ग्रहण करा। 15 दिवस मी तुम्हाला म्हणजे 15 दिवस खूप झाले, मी तुम्हाला सांगते, 1, 2 ते 3 दिवसांमध्ये त्या व्यक्तीचा फोन नाही आला किंवा त्या व्यक्तीचा काहीतरी क्लू नाही मिळाला तर तुम्ही मला सांगा। हा खूप महत्त्वाचा उपाय आहे, लाल किताबमधील हा अट्रॅक्शनचा पॉवरफुल उपाय आहे। आता दुसरा उपाय तुम्हाला सांगते। दुसऱ्या उपायासाठी एक निळ्या रंगाचा किंवा लाल रंगाचा, पिवळ्या किंवा हिरव्या रंगाच्या शाईचा एक पेन घ्यायचा। आपला जो हात आहे, उजवा हात आहे, या उजव्या हाताच्या या भागात बघा, हा भाग शुक्राचा कारक आहे आणि हा भाग गुरुचा ग्राहक आहे।
जेव्हा गुरु मजबूत असतो, गुरु आपला स्ट्रॉंग असतो, तेव्हा इच्छित मनोकामना पूर्णही होतात आणि अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज होते. लोक आपल्याकडे आकर्षित होतात. आकर्षण क्षमता वाढण्यासाठी, तोंडावर एक चमक वाढवण्यासाठी, लोकांनी आपल्याकडे अट्रॅक्ट होण्यासाठी गुरु मजबूत असणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणून काय करायचं आहे, या मधल्या भागात जो गुरुचा कारक असतो या भागामध्ये थोडंसं सुगंधी अत्तर लावायचं. थोडं सुगंधी, कुठलंही अत्तर तुम्ही घ्या, ते इथे ठेवा, थोडंसं चोळा. आता इथला भाग जो आहे हा भाग थोडासा म्हणजे अत्तराने स्प्रेड करून झाला की त्यानंतर या भागामध्ये त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे. जो कोणी असेल, भाऊ बहीण कुणीही, त्या व्यक्तीचं फक्त तुम्हाला नाव लिहायचं आहे आणि नाव लिहिल्यानंतर त्याच्या खाली जो मंत्र सांगते तो मंत्र लिहायचा आहे. याच्या खाली तुम्हाला जो नंबर सांगते तो नंबर लिहायचा आहे. बघा, नंबर आहे 7209 7209 7209 7209 7209 7209 7209. ठीक आहे. हा अंक तुम्ही इथे लिहिला की त्याच्यानंतर काय करायचं, आपला हा जो डावा हात आहे, उजव्या हातावरती हा नंबर लिहून झाला की डावा हात याच्यावरती असा पकडायचा, घट्ट पकडायचा आणि तुम्हाला म्हणायचं आहे, माझ्या आयुष्यातून दूर गेलेली माझ्या सर्वात जवळची ही व्यक्ती, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. आता माझ्या आयुष्यातून दूर गेलेले माझे पती समजा असतील, माझ्या आयुष्यातून दूर गेलेले माझे पती माझ्या आयुष्यात पुन्हा परत आलेले आहेत. माझे पती माझ्यावर खूप प्रेम करत आहेत आणि माझे पती माझ्याशी व्यवस्थित वागत आहेत. माझे पती माझी काळजी घेत आहेत. माझे पती फक्त आणि फक्त माझेच आहेत. पूर्ण पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन पुन्हा एकदा तुम्हाला त्या नंबरला द्यायच्या आहेत. कमीत कमी 5 मिनटं तुम्हाला सतत हेच म्हणत राहायचं आहे. सतत तुम्हाला हेच म्हणत राहायचं आहे. 5 मिनटं हे म्हणून झालं की त्याच्यानंतर हा नंबर धुवायचा नाही, पुसायचा नाही, दिवसभर असाच ठेवायचा. त्या व्यक्तीचं नाव आणि तो नंबर असाच ठेवायचा. येता जाता जो नंबर सांगितलेला आहे त्याचं पठण करायचं. येता जाता तो नंबर सतत उच्चारत राहायचा. दिवसभरात 2 ते 3 वेळा ही क्रिया करू शकता. समजा सकाळी मी इथे नंबर लिहिला, पण दुपारी स्वयंपाक बनवला, त्याच्यामध्ये भांडी घासली, हा नंबर गेला, तर दुपारी जेवण वगैरे झालं, त्यानंतर पुन्हा 5 मिनटं बसा, पुन्हा इथे राऊंड काढा. याला काहीही खर्च नाही आहे, फक्त थोडासा वेळ लागणार आहे. एक राऊंड काढा, पुन्हा सांगितल्या पद्धतीने त्या व्यक्तीचं नाव लिहा, खाली नंबर लिहा आणि पुन्हा पॉझिटिव्ह अफर्मेशन द्या. दिवसभरात कमीत कमी 3 वेळा ही क्रिया करा. किती? 3 वेळा. तुम्हाला मी सांगते, सलग तुम्ही 21 दिवस ही क्रिया करत राहिलात. किती? 21. तर तुमच्या आयुष्यातून 21 वर्षांपासून पण दूर गेलेला जो व्यक्ती असेल ना, तो तुमच्या आयुष्यात पुन्हा परत येईल. हा देखील खूप साधा आणि खूप सोपा उपाय आहे. आता तिसरा उपाय तुम्हाला सांगते. तिसरा उपाय जो आहे हा देखील अट्रॅक्शन पॉवर वाढवण्यासाठी, समोरील व्यक्तीला आपल्याकडे खेचण्यासाठी, आपल्या आयुष्यातून दूर गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला जवळ आणण्यासाठी आहे. काय करायचं, एक तमालपत्र घ्यायचं, ज्याला तेजपत्ता असे म्हणतो. कारण तमालपत्रात अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्याची जी क्षमता आहे ती प्रचंड आहे. म्हणून एक तमालपत्र घ्यायचं आणि त्या तमालपत्रावरती त्या व्यक्तीचं नाव लिहायचं. कुणीही असेल ते, त्या व्यक्तीचं फक्त त्या तमालपत्रावरती नाव लिहायचं. नाव लिहिल्यानंतर काय करायचं, आपल्या समोर एक मेणबत्ती ठेवायची. हिरव्या रंगाची, पिवळ्या रंगाची, सफेद रंगाची किंवा लाल रंगाची एक मेणबत्ती पेटवून ठेवायची. ज्या व्यक्तीचं नाव त्या तमालपत्रावरती लिहिलेलं आहे ते तमालपत्र आपल्या उजव्या हातात घ्यायचे. आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आहे आणि ती व्यक्ती आपल्याशी बोलत आहे, त्या व्यक्तीने आपल्याला फोन केलेला आहे, ती व्यक्ती आपल्या खूप जवळ आहे, असं एक पॉझिटिव्ह चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं करायचं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हे जे तमालपत्र आहे ते समोर लावलेल्या मेणबत्तीवरती जाळायचं. हे पान पूर्णपणे जळल्यानंतर त्या पानाची जी काही राख होईल, ही राख थोडीशी थंड झाली की त्याच्यानंतर ती हातावर घ्यायची. त्या व्यक्तीचं 3 वेळा नाव घ्यायचं. घरातल्या कुठल्याही दिशेला त्या व्यक्तीचं नाव घेऊन ती फुंकून टाकायची. 3 वेळा फुंक मारायची आणि ती पूर्णपणे फुंकून टाकायची. बघा, 3ही रेमेडीज, 3ही उपाय हे समोरील व्यक्तीला अट्रॅक्ट करण्यासाठी, आपल्या आयुष्यातून दूर गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला जवळ आणण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. 3पैकी कुठलाही तुम्ही 1 करू शकता, 2 करू शकता, शक्य असतील तर तुम्ही 3ही करू शकता. साधे सोपे उपाय आहेत, अट्रॅक्शनचे, लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय आहेत. नक्की करा, आवर्जून करा आणि याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा.